मुली देताना सुद्धा महाराज आम्ही जास्त पैशाचा विचार करतो, जास्त हुंडा दिला म्हणजे मुलगी चांगल्या घरात जाईल असं नाही गड्या. एका घरातला संवाद सांगितला बघा. एका भावानं वडिलांना सांगावं, भावा बहिणीचं नातं आणि वडील मध्यस्थी आहेत. भावानं सांगावं, बाबा माझ्या बहिणीचं लग्न एवढं मोठं करायचं, एवढं मोठं करायचं, तिला 10 लाख रुपये हुंडा द्यायचा, फॉर्च्युनर गाडी द्यायची, लई मोठ्या घरात माझी बहीण द्यायची. बापाला सुद्धा आनंद वाटला, अरे माझ्या लेकाचे विचार चांगले आहेत, माझी मुलगी चांगल्या घरात देणार, मोठ्या घरात देणार. पण त्या मुलीनं एवढं महत्त्वाचं वाक्य तिच्या घरच्यांना पटवून दिलं. महाराज एक मुलगी आपल्या वडिलांना उत्तर देते, बाबा जास्त पैसे देऊन, जास्त हुंडा देऊन, वैष्णवी सारखा अत्याचार जर माझ्यावरती झाला तर तुम्ही काय कराल? महाराज मला मोठ्या घरात देण्यापेक्षा एखाद्या झोपडीवाल्याच्या घरात द्या. मोठ्या घरामध्ये एका नोकर माणसाची मोलकरीण म्हणून जगण्यापेक्षा बारक्या झोपडीमध्ये मी शेतकरी राजाची राणी म्हणून जगेल.